काय वाटतं, काय शॉपिंग करायला आलात काय मार्केटमध्ये? शॉपिंग बँकेत 2 तास काढले ना, हे भरती करतात हे कसली भरता भरती. काय हो, बँकेत दोन मग आम्ही सिटीजन लोक किती वेळ उभं राहायचं. मग त्यासाठी चांगली भरती गेली पाहिजे ना. ऑनलाईन करतात पण अर्धे वशिले भाजी. मग जाऊ दे, बँकेचं जाऊ द्या, बँकेचं करा नंतर. ऐका त्यांना पण सांगितलं मी. ऐका ऐका शांत, एकदम शांत थंड डोक्याने उत्तर द्या. काय वाटतं, सत्ता कोणाची येईल? सत्ता हवी आपल्या मराठी माणसाचीच. पण काय मी मगापासून कांजूरमार्गमध्ये फिरतोय ना, मला 5 ते 6 लोक अशी भेटली जी ज्याने कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, कोणत्याही झेंड्याचं नाव घेतलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ता मराठी माणसाची यावी. बरोबर, महागाई कमी झाली पाहिजे, बस एवढंच माझं म्हणणं. कारण सामान्य जनता आहे. मराठी माणसासाठी कोण लढतं असं, मराठी माणसासाठी कोण लढतं असं वाटतं सध्या? आता सगळेच उभे राहिलेत. कोण म्हणायचं, सगळे मराठीच उभे राहिलेत. हाच प्रॉब्लेम झाला. घेऊ शकत नाही गुप्त. आता बघा, देवेंद्र फडणवीस मराठी, एकनाथ शिंदे मराठी, अजित पवार मराठी, शरद पवार मराठी, ठीक आहे, राज ठाकरे मराठी, उद्धव ठाकरे मराठी, सगळेच मराठी आहेत. तरी तुम्हाला काय वाटतं, कोण न्याय देईल आपल्याला? आता काय सांगू शकत नाही. खुर्चीवर बसल्यावर बदलतात असं आहे. कोण बदल आतापर्यंत कोण बदललं खुर्चीवर बसल्यावर? काय माहिती, आता बदलणाऱ्यांनाच माहिती. आम्ही सांगू शकत नाही. पण ते काय करायला पाहिजे ना काहीतरी. तुमचा काय सल्ला आहे का? तुमचा सल्ला आहे का, काय नेत्यांना काय सल्ला आहे तुमच्याकडून? काय सल्ला नाही. महागाई आणि सामान्य जनतेला परवडेल असं सगळं झालं पाहिजे पॉसिबल. बाकी काही म्हणणं नाही. बाकी काय नको तुम्हाला? नको. मराठी माणूस मराठीच्या मुद्द्यावरती पण राजकारण होतं असं वाटतं तुम्हाला? आता काय माहिती, एवढं मी राजकारणात नाही आहे त्यामुळे मी सांगू शकत नाही. हरकत नाही. अजून काकू आहे, काकूंची बोली. काकू या, काय नाही. तुम्ही लग्नाला गेलात का कुठे? नाही नाही, लग्नाला नाही गेली आहे, मी कामाला गेलेली आहे. कामाला गेली आहे. तुम्ही अनेक वर्ष मतदान करताय, तुम्ही इकडेच राहता, बरोबर? तुम्हाला वाटतं की इतक्या वर्षात, आता 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती नाही म्हटलं तरी महानगरपालिकेमध्ये, कामं झाली का? कामं गटाराची आमच्याकडे झालीच नाही आहेत. कामं जे जे येतात ते दाखवतात बोट आणि काही कामं करत नाहीत. फक्त लेप हे लाव करतात आणि जातात. आम्हाला आशा दाखवतात पण कामं काही करत नाही आहेत. पण कामंसुद्धा मराठी माणसांची काहीतरी केली पाहिजे. आम्ही जेव्हा हे करतो, मतदानं देतो, तेव्हा तुम्ही निवडून येतात, आम्ही नाही म्हणत नाही. पण आमचीसुद्धा काहीतरी आशा आहे की बाबा हे काम झालं पाहिजे. हां, तर आमची पण कामं झाली पाहिजे. आम्ही आजपर्यंत शिवसेनेलाच निवडून दिलेलं आहे आणि शिवसेनाच येते. पण शिवसेनेचं खास काहीतरी मराठी माणसांसाठी केलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. नाही तर आपला मराठी माणूस जातंय, घासतंयच, आपले करतंयच. हां, मग काही उपयोग काहीतरी केला पाहिजे मराठी माणसांचा. नुसतं आपलं मराठी माणसांचं बोट दाखवायचं आणि आपलं पोट भरायचं ह्याचा उपयोग नाही आहे. चांगलं बोलला ना, बोर्ड दाखवायचं पुढं. तुम्ही मगाशी बोलात बोलायचं नाही, चांगलं बोलता की तुम्ही. आता मला सांगा, आता राज आणि उद्धव एकत्र झालेले आहेत, बरोबर? तिकडे भाजप आणि शिंदे आहेत. काय वाटतं, कोण कुणाला मात देईल? उद्धवलाच मत देणार आहे. मात कोण कुणाला हरवेल? उद्धवलाच जिंकून येईल. आता तुम्ही म्हणालात की कामं करत नाहीत. कामं करत नाहीत म्हणजे येतात, पण काहीतरी केलं पाहिजे ना मराठी लोकांसाठी काहीतरी. उद्धव ठाकरेंना मत देणार असं म्हणताय तुम्ही. शिंदे आणि भाजपला का देणार नाही म्हणजे? शिंदे बंडखोर कामगिरी केलेली दिसते ना सगळ्यांना. काय पुढं येऊन काय करतात हे दिसतंय ना सगळ्यांना, म्हणून देत नाही आहेत. काहीतरी उगाच कामं काहीतरी करायचे आणि बोट दाखवायचं ह्याचा अर्थ नाही. आता हे सगळं मुंबईची निवडणूक ही शिंदे, फडणवीस, ठाकरे यांच्या होती फिरते. पवारांबद्दल काय वाटतं? अजित पवार, शरद पवार? अजित पवार त्याच्यातच आहेत ना, बंडखोरमध्येच आहेत, दाखवत आहेत. पण काय केलं पाहिजे काहीतरी ना त्यांनी सुद्धा. उगाच काम काहीतरी करून. अजित पवार का आले इकडे, काय वाटतं? अजित पवार आले म्हणजे त्यांच्यामध्ये आहेत, बंडखोरांमध्येच आहेत. त्यांनी सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे मराठी लोकांसाठी. नुसतं आपलं दाखवायचं हात आणि वर आपलंच पोट भरायचं याच्यात अर्थ नाही आहे. काय सत्ता कोणाची येईल? एकच ब्रँड, ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँड आहे म्हणताय का? इकडचे मतदार आहात का? होय. काय वाटतं, कोणाची सत्ता येणार? उबाटा, शिवसेना. उबाटा की शिवसेना? दोन आहे, उबाटा वेगळा, शिवसेना वेगळा. बघा, शिवसेना हे ते बोलतात, पण आम्ही जो शाळेत होतो ना, शाळेत तिथपासून बाळासाहेबांचे हे करतोय. बरोबर. आणि हे आता मोदी म्हणतात ना, मोदी आता हे शरद पवारचा 70 हजार करोडचा गपला दाखवला. अजित पवारांचा काय केलं? ये तुम्ही गपले करा आणि माझ्याकडे या, आम्हाला आमचे पैसे भरा. शिंदे साहेब ईडीच्या ह्याला ज्यांनी त्याला हे होते, जे त्रास होतोय, हा ऐकत नाही. चला ईडी लावा, घ्या इकडे. किती गपला केलात? 10,000 करोड. हा द्या इकडे, या.
बी क्लिअर जनतेचा पैसा. काका काका काय? मला काय म्हणायचं आहे, सर्वसाधारण सर्वांना असं वाटतं की मोदीचे लोकच येतील, म्हणजे बी जे पी येतील. आता बी जे पी लोक येतील, तुम्ही म्हणतो मग इलेक्शन का घेता? इलेक्शन घेऊ नका, एवढे पैसे कशाला खर्च करता? मी काय म्हणतोय, तुम्हाला वाटतं मतचोरी होते मत चोरी अशा खूपशा गोष्टी होतात. आणि तुमचा इलेक्शन कमिशनवरती, निवडणूक आयोगावरती विश्वास आहे का? त्यांना आता काय करणार, बिचारे ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांना त्याप्रमाणे राहावं लागतं. ते काय करतील बिचारे? तुमचा विश्वास आहे का त्यांच्यावरती, त्यांच्या एकंदरीत कामावरती? त्याप्रमाणे कामं करतात, पण त्यांना वरतून सांगितल्याप्रमाणे ते कामं करतात ना, आणि त्यांना तेवढं काम करावं लागतं. असं जनमत आहे, सर्वांचं मत आहे की असंच आहे म्हणून. असं एकट्यातच नाही, सर्वजण ऑब्झर्व केलं, सर्वांनी बघितलं, सर्वांचं वाचणं, सर्व टी व्हीवरती बघणं, हे सर्व जनरली सर्वच आहे. अहो कशाला घेता तुम्ही, कशाला तुम्ही हे करा ना, तुम्ही चांगलं चाललंय चालू दे, काय सर्व म्हणतात ते चांगले आहेत ते चालू दे ना. तुमचं म्हणणं निवडणूक घेऊच नका. आमच्या लोकशाहीवरती खूप विश्वास आहे. कशाला पाहिजे ते अननेसेसरी ते पैसे तुम्ही दुसऱ्या याच्यासाठी तुम्ही कार्याला लावा ना, असं ठरवा. आम्ही काकू पण खूप पाठी बरोबर बोला आहे ना, तेच चाललंय. आमदार खूप दिवस बोलायची संधी मिळाल्यावर राग काढायचा. बरोबर आहे. आमदार काकूना घेऊन रिक्षाकडे जाऊ आपण. या भांडणं बघून थांबा नाही असं नाही. मला काय म्हणायचं आहे बघा, आता आमदारकीचे निकाल आपण बघितले, सगळे त्यांच्यात पार त्यांनी विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही. काहीतरी गोम असल्याशिवाय आहे का मला सांगा? मशीनचे घपले झाले असं आमचं, म्हणजे आम्हाला जनसामान्यांना असं वाटतं. नाही असं मी म्हणणार नाही की आमदारकीच्या वेळेस आम्हाला हा अनुभव आलाय की असं कसं ना, एवढे जर वोटिंग झाले गावच्या ठिकाणी सुद्धा असं बोलण्यात येतं की हे निकाल झालाय ना, हा आम्हाला योग्य वाटलेलंच नाहीये. असं कसं झालं की पार तुम्ही विरोधी पक्षच ठेवला नाही? मग जर असं असेल, ऐका ना, असं असेल तर कशाला आता हे नगरसेवकाचं पण इलेक्शन घेता? डिक्लेअर करा ना की आम्हीच सगळ्या ह्याच्यावर राज्यावर पूर्ण आम्हीच राज्य करणार, फक्त बीजेपी, ओनली बीजेपी. असं तुम्ही डिक्लेअर करा, जाहीर करा, आणि हम करे सो कायदा. लाडक्या बहिणींना 1,500 दिले, 1,500 घर चालतं काय हो? महिलेचं 1,500 घर चालतं का? कशासाठी ना, नको. त्याच्यापेक्षा कामं द्या. महिलांना आयतं खायची सवय लावू नका, कामं द्या ना. बचत गटांच्या मार्फत कामं द्या. अजून काय आहेत, अशा कितीतरी आमच्या मुली शिकलेल्या आहेत की ज्यांना कामं नाहीत, आज त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. कितीतरी शिकलेले आहेत, तुम्ही सांगता पैसे देऊ, बरं लाडका भाऊ पण काढतायत. त्याच्यापेक्षा नको, आयती खायची सवय लावू नका. करताय ना तुम्ही, तर काहीतरी जॉब द्या ना, त्यांच्या क्वालिफिकेशनचा काहीतरी उपयोग होऊ द्या. आता एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण. आता ही रिक्षा आहे, बरोबर? रिक्षा कधी चालू होते? जेव्हा असा मीटर डाऊन होतो ना, बरोबर? या निवडणुकीत कुणाचा मीटर डाऊन होणार, रिक्षा चालू होणार आहे? हे बघा, मुंबई, मी फक्त मुंबई पुरतं बोलते. मुंबई जर टिकवायची असेल तर ठाकरे बँडच पाहिजे, कारण मराठी माणसाची मुंबई आजपर्यंत, मराठी माणूस फक्त मराठी माणसानेच मुंबई जी सगळी वाचवली ती आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत. त्याचा काहीतरी मुंबईकरांना फायदा झाला पाहिजे, एवढीच मला तुमच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचे. मुंबईसाठी तरी किमान ठाकरे ब्रँडच पाहिजे आम्हाला.